नागपुरात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा आलेला आहे आणि नागपुरातील शेतकरी आज तो दुसरा दिवस आहे। शेतकरी बसलेले आहेत, पूर्ण तयारीनिशी हे सगळे शेतकरी आलेले होते। आपलं सामान घेऊन शेतकरी आलेले आहेत की मुक्कामी राहण्याच्या इराद्याने होते। काल त्यांनी मुक्काम सुद्धा केलेला आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। दादा, काय आपलं आलात, कुठून आलात, काय सांगाल? मी पेशराव गणरामजी कागदकर नवेझरीहून आलो आहे। तालुका तिरोडा, जिल्हा गोंदियावरून आलो आहे। माझ्या अशा अटी आहेत का सरळ सकाळ शेतकरी कर्ज, पीक कर्ज माफ झाल्या पाहिजे आणि धानाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि ज्या समस्या दिव्यांगांग वगैरे हे सर्व समस्या सूट झाल्या पाहिजे। दिव्यांगांच्या समस्या दूर झाल्या पाहिजे, हे बरोबर आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। यासोबतच दादा, आपण आला आहात, काय सांगाल, कशा पद्धतीची कालची रात्र कशी काढली? कालच्या रात्री माझं नाव हरराम शेंडे नवेझरी, तहसील तिरोडा, जिल्हा गोंदिया इथला रहिवासी असतो। माझं असं म्हणणं आहे, कालची रात्र आपण कशी काढली तिथे? कालची रात्री दुःखाची झाली, म्हणजे आपण सुखासाठी तरमड करून राहिला। खाल्या भुई वगैरे झोपून सनी आपण कसाही दिवस काढला, रात्र काढला। खाली झोपून यांनी रात्र काढलेली आहे। त्यासोबतच आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल काका, आपण कुठून आलात, कशा पद्धतीची इथे? आम्ही आला तिरोडा तहसील नवेझरी, गाव नवेझरी, तिरोडा तहसील। आपलं शेती कशाची आहे आपल्याकडे? काय इकडे भाताची शेती आहे। यावेळेस धानाची शेतीचं नुकसान कशा नुकसान म्हणजे पूर्ण तुडतुडा लागला, किडा किटकूर आहे, जनावर वाघ आमच्या बांध्यावर येतात दिवसाच्या दिवस। तर आपली काय मागणी आहे, काय सरकारकडून? आमची तेच मागणी आहे की आमच्या धानाला भाव द्यावा, कर्जमुक्ती करावं। सरकारनेच म्हटलं होतं का कर्जमुक्ती आम्ही करू, आम्हाला निवडून द्या। कर्जमुक्ती देवेंद्र फडणवीस म्हणलं होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं, म्हणतायत की कर्जमाफी करा, आता 7/12 कोरा केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीत। संपूर्ण तयारीनिशी हे शेतकरी आलेले आहेत, रस्त्यावर इथे बसून राहत आहेत आणि संपूर्ण जाम करून ठेवलेला आहे हा सगळा रस्ता। आपण माझ्या मागच्या साईडला पाहू शकता की कशा पद्धतीने ट्रक्स थांबलेले आहेत। संपूर्ण ट्रक्सच्या माध्यमातून सगळे थांबून आहेत आणि इथे कोणाला होत नाही। अनेक प्रवाशांची यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आणि यासोबतच हा निर्णय जोपर्यंत येणार नाही कर्जमाफीचा, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही, अशा पद्धतीची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। ऋषभ फरकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।